तर आता इथे वाल्मिकींनी सांगितलेली गोष्ट आणि आपण ऐकलेली गोष्ट ही थोडी वेगळी आहे. तर आपण वाल्मिकींनी सांगितलेली बघू, पण शब्द सेमच आहे. तर तो सागरावर झेप घेत नाही, तो सागरात झेप. जेव्हा तो झेप घेतो, आजूबाजूची फुलं ही त्याच्यासोबत सागरात पडतात. ती फुलं सागरात पडल्यावर ते सागर एका तारांगणासारखं दिसतं, की आकाशासारखं दिसतं. आणि त्या आकाशाच्या लहरी म्हणजे तिथले ढग आहेत. की आकाशात जसे ढग दिसतात तसे सागरातल्या या लहरी दिसत आहेत. आणि या लहरींच्या मध्ये जाणारा हनुमान हा चंद्रासारखा दिसतो. तर जेव्हा पुढे आपल्याला हनुमानाचं वर्णन केलं जातं की तो आकाशात उडतोय, तेव्हा ती एक उपमा म्हणून सांगितलेली आहे, कारण हा सागरच आकाश झाले. आपण स्क्रीनवर दाखवू शकतो की कुठले कुठले शब्द वापरलेले आहेत पोहायला आणि कुठले शब्द वापरलेत उडायला. तर एक जाणवेल की साधारण 11 शब्द हे पोहण्यासाठी वापरलेले आहेत. फक्त 3च शब्द हे असे वापरलेले आहेत जे उडण्यासाठी आपण समजू शकतो. आकाशगतम किंवा आकाश मार्गाने तो गेलेला आहे किंवा विमानाच्या मार्गाने गेलेला आहे. आणि इकडे ती अतिशयोक्ती आहे, कारण किंवा उपमा आहे. विमानाच्या मार्गाने म्हणजे ज्या मार्गाने आतापर्यंत फक्त विमानच जाऊ शकते, अशा अर्थाने त्यांनी सांगितलं.